नमस्कार. आपल्या प्रगतशील महाराष्ट्र आपल्या न्यूज पोर्टलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. राजसाहेब ठाकरे यांना माझा एक सल्ला तर म्हणू शकत नाही, कारण माझी तेवढी लायकी किंवा पात्रता नाही, किंबहुना त्यांच्या कणभर इतकी सुद्धा माझी तितकी उंची नाही. परंतु राज ठाकरे यांना कोणत्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो, किंबहुना कोणत्या ठिकाणी मनसेला येणाऱ्या काळामध्ये थोडंफार जरी प्रयत्न केलं तर अचाट आणि अफाट यश मिळू शकतं. अशा काही मी भौगोलिक रचनेवरती मी बोलणार आहे. जुन्नर मंचर शिरूर हडपसर मावळ, विशेषतः जुन्नर मंचर शिरूर लोकसभा, विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघ, त्यामध्ये भोर असेल, मुळशी असेल, वेल्हा असेल, खडकवासला असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, हवेली असेल, या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सर्वाधिक आपल्याला मुसंडी मारण्यासाठी संधी आहे असं माझं ठाम मत आहे. त्याचं कारण असं आहे, अत्यंत सुशिक्षित, सुपीक, सधन आणि पुढारलेला समाज या पट्ट्यामध्ये राहतो. पुण्यापासून जवळ असलेला हा ग्रामीण महाराष्ट्राचा टप्पा, शेती आधारित व्यवसाय, कृषी, त्याचबरोबर शिक्षण या सर्व गोष्टीमध्ये आपल्या कष्टानं, कर्तृत्वानं पुढारलेला माणूस या पट्ट्यामध्ये राहतो. आणि राज ठाकरे यांचं विचार हे सुशिक्षित लोकांना अधिक चांगल्या पद्धतीनं समजतात असं माझं वैयक्तिक मत आहे. राज ठाकरे पुढच्या भविष्यातील 20, 30, 50 वर्षानंतरच्या ज्या पद्धतीनं समाज असायला हवा त्या पद्धतींचं राज ठाकरे यांचं विवेचन आज सध्या आहे. आणि राज ठाकरे यांना समजून घेणारा जो वर्ग पाहिजे तो वर्ग खऱ्या अर्थानं पुढारलेला असावा लागतो. सर्वसाधारण लोकांना राज ठाकरे यांच्या संकल्पना लवकर समजत नाहीत असं माझं ठाम मत आहे. आणि खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांना समजणारा, राज ठाकरे यांचे विचार समजणारा जो काही वर्ग आहे तो या पट्ट्यामध्ये राहतो. तुम्ही बघा ना, राज ठाकरे यांच्या मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरे यांचं वय अवघं 37 ते 38 वर्ष इतक्या तरुण वयामध्ये राज ठाकरे यांनी पक्ष निर्माण केला. इतक्या कमी वयामध्ये राज ठाकरे यांचं पुणे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं स्वागत झालं होतं, पुण्यामधला गुगलवरती गेल्यानंतर तुम्ही सर्च करू शकता, राज ठाकरेंचा एक फोटो आहे. तो ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांना बघण्यासाठी माणसं आली होती, लाखोंच्या गर्दी राज ठाकरे यांना पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये बघण्यास येत होत्या. अगदी इतकंच की काय, पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये सुद्धा राज ठाकरेंचा एक मोठा तरुण चाहता वर्ग निर्माण झाला होता. बाबाराजे जाधवराव, पुरंदर हवेलीचे 8 वेळेचे आमदार दादा जाधवराव यांचे मुलगा, हे सुद्धा मनसेमध्ये होते. राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे सुद्धा मनसेचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले होते. मंगलदास बांदल जे लोकसभेला मनसेकडून इच्छुक होते, राज ठाकरे यांच्या सोबत निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी अगदी लाल मातीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं. अशोकराव खांडेभणार यांनी मनसेतर्फे लोकसभा 2014ची लढवली होती. असंख्य दिग्गज नेते मनसेनं या पट्ट्यामध्ये दिले, त्यांच्यामार्फत निवडणुका लढवल्या आणि राज ठाकरेंचे क्रेज त्या ठिकाणी होते. राज ठाकरे यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं लक्ष घालणं सध्या गरज आहे. पुण्याचा हा काही भाग आणि नगरचा काही भाग, ज्यामध्ये संगमनेर असेल, शिर्डी असेल, राहाता असेल, नेवास असेल, नगर शहर असेल, कर्जत जामखेड असेल, या ठिकाणी नक्कीच मोठमोठ्या जरी हस्ती असल्या तरी राज ठाकरे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग या ठिकाणी सद्यस्थितीला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मी जे काय म्हणतोय त्याचा एकदा ग्राउंड लेवलला जाऊन अंदाज घ्यावा. मनसेला इतर ठिकाणी संधी आहे, परंतु त्या संधीचा सोनं करण्यासाठी फार कष्ट घ्यावं लागणार आहे. परंतु या एरियामध्ये फार कष्ट उचलण्याची गरज नाही, कारण राज ठाकरेंचं आधुनिकतेचं विचार, राज ठाकरे यांची प्रगल्भता जाणून घेण्यासला वर्ग सक्षम आहे. याच्यावरती नक्कीच विवेचन करावं आणि ग्राउंड लेवलला जाऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी त्या ठिकाणी रिलेट समजून घ्यावी. नक्कीच मी जे बोलतोय ते सत्य असेल. धन्यवाद.